मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या टीमने इथे टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा। जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली या टीमला इन्व्हाइट केलाय बॅटिंगसाठी। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते। या वर्षीचं दुसरं पर्व जे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 चं ज्या बॅटरने अक्षरशः आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवलाय, ज्याला आपण स्क्रीनवरती पाहत आहात, स्क्रीनवरती आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थात स्केच मास्टर विशाल यांना आपण पाहत आहोत। त्यांचा स्वतःचा एक इंस्टाग्राम पेज देखील आहे आणि काही दिवसांपूर्वीच रतनबुवा स्मृती चषकामध्ये देखील आपण त्यांना या स्केच आर्टिस्टला पाहिलं होतं। अगदी काही क्षणामध्ये हा स्केच रेडी झाला की तुम्ही या मैदानाचं विहंगम दृश्य आणि या स्पर्धेचं विहंगम दृश्य पाहणार आहात। या मैदानाच्या आतमध्ये वळूयात। आघाडीची जोडी फहाद कलबसकर आणि त्याच्या साथीला हुसेन टाके मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय। निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पहिला बॉल सेकंड सेमीफायनल च्या सामन्याला सुरुवात होतीये। बोला गणपती बाप्पा मोरया। आणि यासोबतच आता या नुकताच संपन्न झाला सामना एमडी ग्रुप विरुद्ध थळ ग्रामपंचायत आणि या सामन्यामधील जो मॅन ऑफ द मॅच पुरस्कारार्थी आहे अर्थात वीरू, आणि वीरूला या ठिकाणी सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब देऊन सन्मानित केलं जात आहे। त्याचप्रमाणे गौरवने देखील उत्तम कामगिरी बजावली होती आणि त्याला 4000 रुपयाचं पारितोषिक सन्मान्य आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण देत आहोत। मी गौरवला विनंती करतो की प्लीज आपण मंचावरती यायचं आहे आणि हा किताब अर्थात हे पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे। ओव्हर टू कॉम्बॉक्स। पहिल्या चेंडूवरती एक सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे। निशी कर्णेकर एक उत्कृष्ट आणि दर्जेदार गोलंदाज म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिला गेला, त्याच्या माध्यमातून हा चेंडू इथे हाताळण्यात आला होता। पुढचा बॉल हुसेनसाठी कमी गतीने टाकला, उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळाला। एक चांगल्या टप्प्यावरती आणि जाणीवपूर्वक हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला होता। नाही, ही स्ट्रॅटेजी निशीने वारंवार जपली गेली आहे। म्हणजे कमी वयामध्ये ज्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे, अचूक टप्प्यावरती मारा केलाय आणि फार कमी वयामध्ये कर्णधार पद सुद्धा भूषवतोय आणि त्याचमुळे का होईना ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे संघ चांगल्या दिशेने वाटचाल करतोय। इथे मात्र गोलंदाजाची दिशा बदलवून टाकली आहे। चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। हुसेन टाकेच्या बॅटमधून मॅक्सिमम षटकार। मधून जातोय आणि या बॅटरची बॅट सध्याच्या घडीला बोलत असताना पाहायला मिळते। गत वर्षीचा इमर्जिंग प्लेयर हा किताब त्याला मिळाला आणि अर्थात बाईक देखील त्याच्या नावावरती राहिली दमदार आमदार प्रीमियर लीगची पहिल्या पर्वाची। तो बॅटर अर्थात हुसेन टाके बॅटिंग करतोय। काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून। आपण मैदानाच्या आतमध्ये आलो आहोत आणि त्याची जाणीव त्याने प्रतिस्पर्ध्याला करून दिली आहे। सुवर्ण कलेमध्ये असलेला बॅटर अर्थात त्याची बॅट अक्षरशः त्यांनी फिरवली ना की धावांचा सडा पाडतो। याही वेळेला बाची लिडिंग एज कॅच इम्पॉर्टंट आहे। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय, एक चांगला झेल तुषारच्या माध्यमातून टिपलाय आणि हुसेन नावाचं वादळ इथे संपलंय। बाद। स्टेटमेंट मांडली आहे की का आम्ही सेमीफायनल पर्यंत प्रवेश केलाय। इथून मात्र मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा संघ कमालीचं कमबॅक करतोय। एक डाव तुझा दुसरा डाव माझा, कभी खुशी कभी गम अशा पद्धतीने मॅच मैदानात आत पाहायला मिळते। रसिक मायबाप प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या स्पर्धेसाठी आपल्याला अनुभवायला मिळते। वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व दुसरं। एक दैदिप्यमान असं आयोजन। या स्पर्धेची जितकी आयोजनाची खऱ्या अर्थानं स्तुती करावी ना तितकीशी कमी आहे। कुणाल दाते सरांनी आवर्जून येता क्षणी IPLचा आवाज तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकता आहात आणि अर्थात त्यांनी येता क्षणी म्हणाले की IPL येते काही दिवसांमध्ये आणि IPLच्या पूर्वीची ही स्पर्धा तुम्ही पाहता IPL पेक्षा कमी नाही आहे आयोजन। मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का दिला निशी कर्णेकर। आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो, अदानी आणि अंबानीला 100 रुपयाची नोट जेवढी शुल्लक आहे ना तेवढ्या ज्या बॅटरला धावा शुल्लक आहेत तो इथे बाद झालाय। इथून पुढे चॅलेंजेस असणार आहेत। मयूर पाटील आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय जो खऱ्या अर्थानं विस्फोटक म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं जातं। निशीला विकेट प्राप्त झाली आहे। पुढचा बॉल यावेळेला एक चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला। स्नॉटर होता उसळी, त्याच वेळेला वेग आणि चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू पाहायला मिळतोय। डॉट बॉल आलाय।
बघा ना, इथून एक विकेट गेल्यानंतर गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढलाय, प्रतिस्पर्धी संघावरती मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित करायला सुरुवात केली आहे. निशी कर्णीकरचं कौतुक पुन्हा एकदा करावं लागणार आहे. रोहा तालुक्याला बिलॉंग करतो आणि सातत्यपूर्ण चांगलं क्रिकेट त्याने खेळलंय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, तोच टप्पा, तीच दिशा, बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाऊन, आणखीन एक धक्का, फलंदाज मयूर पाटील डिपार्च. आणि निश्चित मंडळी, या मैदानामध्ये हा मैदानातील हा थरारा अनुभवत असतानाच आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे वुमन्स प्रीमियर लीग दिल्ली कॅपिटल्स महिला संघ आणि याच संघाच्या माध्यमातून भारतीय महिला संघाची ओपनिंग खेळाडू अर्थात लहान वयात भारतीय संघात पदार्पण करणारी पहिली महिला खेळाडू शफाली वर्मा या मैदानामध्ये तुम्हा सर्वांचं प्रेम जिंकण्यासाठी येणार आहे. त्याचप्रमाणे जेमिना रॉड्रिगस ही देखील या ठिकाणी येणार आहे. तर निश्चितच आपण सर्वच जणांनी सज्ज राहायचं आहे, कारण अवघ्या काही क्षणामध्ये आपण सर्वांचं प्रेम जिंकण्यासाठी आणि या सर्व खेळाडूंना कौतुक करण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी हे भारतीय नव्हे तर अगदी इंटरनॅशनल लेवलचे हे दोन्ही खेळाडू अर्थात या ठिकाणी या मैदानामध्ये या मैदान गाजवण्यासाठी सन्माननीय आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. शेफाली वर्माला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. षटकारांचा बादशाह किंवा सिक्सर किंग म्हणून तिला पाहिलं जातं, अर्थात एक षटकारांची राणी म्हणून तिला पाहिलं जातं. आणि एक स्टायलिश खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स येत असताना पाहायला मिळेल. एक छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका आहे. क्रिकेटमध्ये तिने एकता क्षणी तिची पावलं जशी टाकली ना, काय बॅटिंग करते, अगदी क्लासिकल अंदाजामध्ये. स्पिनच्या अगेन्स्ट चांगल्या दर्जाचे स्ट्रोक पाहायला मिळतात, परंतु बाहुबली भारतीय टीमची शेफाली वर्मा आपल्याला येत असताना पाहायला मिळेल. परंतु इथे या मॅच मध्ये घडलं तरी काय, निशी कर्णेकरचा बोलबाला राहिलाय. आज रोह्याचे रोटकर आनंदाने म्हणत असतील की आमचं नाणं आहे ना ते खणखणीत वाजतंय. चांगली गोलंदाजी त्याने केली. पहिल्या षटकामध्ये धाबा खर्च केला. आता एकंदरीत आपण पाहतोय त्या 7 विकेट प्राप्त केल्यात. त्या 2 गोलंदाजी मार्क मध्ये जिथे फेरबदल झालाय. अभिषेक सातमकर गोलंदाजी मार्क वरती येतोय. नौखारचा गोलंदाज. हा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. अभिषेक सातमकरचा हा चेंडू दिशाहीन राहिलाय. एक्स्ट्राने सुरुवात केली आकाशी. बघा, इथून आपण पाहिलं ना, स्ट्राईक एंडवरती फहाद जरूर आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली आहे. 15,000 पॉईंट्स वरती त्याला विकत घेतलं गेलं आणि एक अभूतपूर्व खेळ इथून मात्र अपेक्षा केली जाईल. आणि नक्कीच या ठिकाणी मैदानामध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी आर्थिक पारितोषिक आहेतच, परंतु प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी देखील ॲडव्होकेट शुभम वेळे यांच्याकडून जर का सिक्सर जो आहे तो बाहेर आल्यानंतर आयवा कॅच पकडली तर 500 रुपये आणि एका हातात पकडली तर 1,000 रुपये. त्याचप्रमाणे 18 वर्षाखालील जे कोणी युवक आहेत त्यांनी जर का झेल पकडला, आयवा कॅच पकडली तर 1,000 रुपये आणि एका हातामध्ये पकडली तर 2,000 रुपये असं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे. थँक्यू. निशी कर्णेकरचं डेडिकेशन पहा. निशी कर्णेकरचं मैदानाच्या आतमधलं अस्तित्व पहा, किंवा त्याची उपयुक्तता किती चांगली आहे पहा ना. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. रोहा तालुका प्रमुख म्हणून हे पद त्यांच्या खांद्यावरती आहे आणि नेहमीच एक चांगल्या दर्जाचं कामकाज करणारे आणि उत्तम आयोजक म्हणून देखील त्यांना आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या मालकीचा संघ खेळतोय. निशी चांगलं प्रदर्शन करतोय. डेडिकेशन त्याचं चांगलं आहे. उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावा त्याचं सर्वोत्तम उदाहरण. पुढचा बॉल अभिषेक सातमकर. उजव्या एसीच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. आणखीन एक धक्का, तिसरा फलंदाज बाद. बच्चा बच्चा इथून मात्र आपण पाहिलं ना तर कौतुक करावं लागणार आहे निशी कर्णीकरच्या स्ट्रॅटेजीचं. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये गोलंदाजीच्या बळावरती हल्ला बोल केला. स्वतः कर्णधार म्हणून गोलंदाजीसाठी आला आणि प्रतिस्पर्धी संघाला एका पाठोपाठ एक धक्के देत राहिला, सरप्राइजेस देत राहिला. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. हे चित्र मैदानाच्या आत आपण अनुभवतोय. हे षटक संपल्यानंतर आपण सामना काही काळ थांबवणार आहोत, कारण ज्या महिला संघाची आपण प्रतीक्षेत आहोत, जे भारतीय वुमन्स प्रीमियर लीग मध्ये दिल्ली टीम कडून खेळते आणि तो संघ दाखल होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. ज्या बॅटरने रोहा तालुक्याचा पहिला फलंदाज म्हणून आपल्या नावावरती मालिकाभराची बाईक नोंदवली, ज्याची गोलंदाजी नेहमी चर्चेचा विषय राहत आहे, परंतु एक स्मार्ट कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं तोच तेजस नरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तेजस नरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 3 बाद झाल्यात, 9 ला 3.
ही सद्य परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये संघाची ही दयनीय अवस्था आहे आणि ही मनस्थिती आपली स्ट्रॉंग असावी लागेल ही परिस्थिती सुधारण्यासाठी. स्कोर कार्डवरती धाब्यात 9, 3 फलंदाज बाद झालेत. डेव्हिड बाटा, तेजस नरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सातत्याने चांगलं प्रदर्शन या खेळाडू देखील देत असताना पाहायला मिळालंय. परंतु या अडचणीच्या समयी संघाची अडकलेली ही नाव किनारी लावावी लागेल त्यालाही. उजव्या यष्टीच्या बाहेर खोलात टाकला होता, जागा बनवण्याचा प्रयत्न इथे चेंडू निर्धाव स्वरूपात आला. वेगाने बीट केला अभिषेकच्या, कारण आपण आकाजी पाहिलं ना तर धावा रोखल्या गेल्यात. 9 वरती 3 आहेत आणि अभिषेकचा प्रचंड वेग कामी आलाय. बघा ना, पॉवर प्लेच्या षटकांमध्ये दबाव दडपण पूर्णपणे पाहायला मिळालंय. जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोळी संघ आपला कर्णधार बाद झाल्यानंतर जे दडपण येतं ना, तेच दडपण इथून मात्र दिसायला लागलंय. इथून तेजस नरेला भुला केडर कुचलकर फॉरगेटिंग इज अन आर्ट हे वापरावं लागणार आहे. होय, निश्चितच. उजव्या यष्टीच्या बाहेर जागा बनवली, ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, अलॉंग विथ द कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळतील धावा 4. हा आलाय खणखणीत चौकार. बघा, तेजस नरेने या स्ट्रोकनुसार आपला क्लास, आपली टेम्परामेंट, आपला दर्जा मैदानाच्या सातत्यपूर्ण दाखवलाय. रोहा तालुक्याला बिलॉंग करत असताना आज अलिबागच्या या तलवार क्रीडांगणावरती इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. संघ अडचणीत आहे. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, वेग पहा अभिषेक सातमकरचा, परंतु तो चेंडू दिशाहीन राहिलाय. प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून 2 वरती जावी. आकाजी, तुमचा जो डायलॉग आहे इथे तसंच काहीतरी घडतंय. असंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अतिरिक्त धावाही थांबवाव्या लागतील. नाही, या अतिरिक्त धावा ना पावसाळ्यामध्ये होणाऱ्या ज्या गळती असते त्या पद्धतीची आहे. गोलंदाजांना फिक्सिट लावावं लागणार आहे, तर आणि तरच या अतिरिक्त स्वरूपातील धावा वाचतील आणि कमबॅक करता येईल. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, आणखीन एक जागा बनवण्याचा प्रयत्न. मिड ऑफला चेंडू ट्रॅबल झालाय, सिंगल प्राप्त होतीये. ही बाब जमेची आहे. मनोवैज्ञानिक दबाव प्रस्थापित होतो संघावरती. स्कोरबोर्ड हलतं ठेवणं हे बंधनकारक राहणार आहे. 2 षटकांचा खेळ एकंदरीत आपण इथून पाहतोय, जो प्रगतीपथावरती पाहायला मिळतो. दुसरं षटक आहे, स्कोर कार्डवरती बनला त्या 15, 3 फलंदाज बाद झालेत. जमेची बाब ही आहे ना की फहाद कलबसकर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पण एक प्रश्न इथून मात्र नक्कीच विचारला जाईल, एक संघ म्हणून एका खेळाडूवरती अवलंबून राहणं किती योग्य आहे? आपण जर पाहिलं सातत्यपूर्ण हुसेन टाकेवरती मुरुड जंजिरा संघ अवलंबून राहिला होता. त्यानंतर चांगली कामगिरी फहादने सुद्धा केली होती. आता मात्र नवीन फलंदाजांना सुद्धा आपली बॅटची धार दाखवावी लागणार आहे. इथून तेजस नरेला सुद्धा चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आणि या ठिकाणी मुख्य मंचावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाध्यक्ष शैलेशजी खोत साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. आणि त्याचप्रमाणे तालुका प्रमुख सिद्धू म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांच्या माध्यमातून सन्मान्य आमदार साहेबांना या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आपले आभार व्यक्त केले जातात. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती एक क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि त्यावरती फहाद कलबसकरने चौकार अर्जित केलाय. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. 19 बनल्यात, 3 फलंदाज बाद. या पण ज्या प्रतीक्षेच्या वाट पाहत होतो ज्या क्षणांची, आणि अर्थात ते आगमन होत असताना पाहायला मिळेल भारतीय वुमन्स टीम, जी मात्र भारतीय संघासाठी खेळणाऱ्या 2 खेळाडू आणि तथा आज मात्र वुमन्स प्रीमियर लीग मध्ये खेळणारा दिल्लीचा संघ आज इथे दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या सर्व खेळाडूंचं आपण स्वागत करणार आहोत. त्याकरिता काही काळ सामना इथे थांबवला जाईल. आणि निश्चितच खरंच सांगायला आनंद आणि अभिमान वाटतं की दमदार आमदार आदरणीय महेंद्र दळवी साहेब यांच्या विनंतीला मान देऊन प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय यश जिंदाल साहेब यांच्या माध्यमातून आज दिल्ली कॅपिटल्स महिला संघातील हे खेळाडू, अर्थात ज्यांनी आंतरराष्ट्रीय मैदान गाजवले आहेत आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती खरंच आपल्या खेळाचं कौशल्य अतिशय उंच आलेख ज्यांनी दाखवले आहेत, अशा 2 महिला खेळाडू आज या ठिकाणी उपस्थित होत आहेत. निश्चितच त्यांना पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा आतुरलेल्या आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये तो उत्साह दिसून येतोय आणि अगदी खचाखच भरलेले हे तलवार क्रीडांगण आपण सारेच जण पाहत आहोत. भारतीय महिला संघाची ओपनर खेळाडू, त्याचप्रमाणे लहान वयात भारतीय संघात पदार्पण करणारी पहिली महिला खेळाडू म्हणून जिची ख्याती आहे अशी शफाली वर्मा, त्याचप्रमाणे मिडल ऑर्डर बॅट्समन
तसेच राईट आर्म ऑफ ब्रेक बॉलर आणि अर्थातच भारतीय संघाची ऑलराऊंडर खेळाडू म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं अशी जेमिना रॉड्रिगस ही देखील या ठिकाणी उपस्थित होणार आहे. अर्थातच तिच्या स्वागताची ही तयारी या ठिकाणी MD फाउंडेशनच्या माध्यमातून अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या आयोजन समितीकडून या ठिकाणी केली जाते आहे. कोणत्याही क्षणी हे दोन्ही मान्यवर खेळाडू या मैदानामध्ये पोहोचतील आणि निश्चितच तुम्हा सगळ्यांचं टाळ्यांरूपी प्रेम या ठिकाणी लाभावं अशी मी सर्वांनाच विनंती करतोय. एकोणीसला 3 आहेत. मैदानाच्या आतमध्ये सामना काय काय थांबलेला पाहायला मिळतं. संपूर्ण आयोजन समिती आज या खेळाडूंना घेण्यासाठी रिसीव्ह करण्यासाठी थेट आपण पाहत आहोत मुख्य प्रवेशद्वाराजवळ दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आकाशजी, एकंदरीत आयोजनाबद्दलची चर्चा, 3 तालुके एकत्रित आले आहेत. आज प्रचंड प्रेक्षक वर्गाची गर्दी पाहायला मिळते आहे. जनसागर इथे लोटला आहे. हे तलवार क्रीडांगण आज इतिहासजनक कामगिरी करत आहे असंच वाटू लागलंय. प्रचंड गर्दी. आपण चहूबाजूला जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहतोय. या आयोजनातील ही एक खासियत आहे. अगदी त्याच वेळेला एकंदरीत आपण पूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील एकमात्र स्पर्धा पाहतोय जिथे विजेत्या संघाच्या संघमालकाला थार दिली जाते. अगदी त्याच वेळेला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी आपण बुलेट बाईक पाहतोय. 3 खेळाडू जे बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि उद्योन्मुख खेळाडूसाठी देखील एक FZ बाईक देखील पाहायला मिळते आहे. अर्थात ज्या प्रकारचं आयोजन आपण पाहिलं आहे, एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन पाहता असं कुठेही कदापि वाटत नाही या आयोजनामध्ये काटकसर कुठेही आयोजकांनी सोडली आहे. नाही, निश्चित रूपाने हे झालं खेळाडूंसाठी, हे झालं संघ मालकांसाठी. मात्र पर्यावरणाचं काय, त्या दृष्टिकोनातून विचार केला तर कार्यसम्राट महेंद्र शेठजी दळवी यांनी एक स्टेटमेंट केली. पहिल्या दिवशी सांगितलं की या स्पर्धेमध्ये जितके डॉट बॉल्स येतील into 5 इतकी झाडं अलिबाग तालुक्यामध्ये लावली जातील. ही दूरदृष्टी आहे. अशा पद्धतीचं विकास काम, अशा पद्धतीचं पर्यावरण प्रत्येकाला हवं असतं. जिमी रॉड्रिग्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. भारतीय वुमन्स क्रिकेटर, दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून प्रतिनिधित्व केलंय आणि सातत्यपूर्ण चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा झाली आहे. सन्माननीय महेंद्र शेठजी दळवी यांच्या विनंतीवरून त्यांची सुद्धा उपस्थिती पाहायला मिळते. आणि अर्थातच शेफाली वर्मा, दी ओपनिंग क्वीन ज्यांच्याकडे बघितलं जातं, ज्यांचे 30 यार्डचा घेरा कशा पद्धतीने पार करायचा याची गुरुकिल्ली जणू त्यांच्याकडे आहे. आणि कमालीची फटकेबाजी, छोटा पॅकेट बडा धमाका अशा पद्धतीने त्यांच्याकडे पाहिलं गेलं. आणि काय स्टायलिश फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि म्हणूनच का होईना महिला क्रिकेट सुद्धा आता दर्जा उंचवताना पाहायला मिळालाय. आणि BCCIने ही बाब खऱ्या अर्थानं आता योग्य दिशेने सुद्धा घेऊन जाताना पाहायला मिळाले. ही दखल घेतली गेली. भारतीय क्रिकेटचा दर्जा इथून वाढला गेला. मग ते वुमेन्स क्रिकेट असू देत, मग ते मेन्स क्रिकेट असू देत. या क्रिकेटपटूंमुळे महिलांना सुद्धा आता क्रिकेटमध्ये येण्याची प्रेरणा मिळते. आणि ते दोनही प्रेरणा स्त्रोत शेफाली वर्मा आपल्याला थोड्याच अवधीमध्ये या तलवार क्रीडांगण लोणारेमध्ये पाहायला मिळणार आहे. ना भूतो ना भविष्यतही अशा पद्धतीची हे दृश्य रसिक मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आज या मैदानावरती आपण पाहिलं ना, जरी ही क्रिकेटची स्पर्धा अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यांपुरती मर्यादित असली तरी सुद्धा रायगडच्या कानाकोपऱ्यातून इथे मात्र रसिक मायबाप प्रेक्षकांची तोबा गर्दी झालेली आपण पाहतोय. जिथे कुठे जागा मिळेल तिथे जागा बनवली जाते. आणि इथून मात्र आपण पाहतोय या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला जातोय. होय, निश्चित. कारण संपूर्ण रायगडभरच नव्हे तर महाराष्ट्रभर या स्पर्धेची सध्याच्या घडीला चर्चा आपण पाहत आहोत. कारण कोणता संघ मालक आपण ही थार घरी घेऊन जाणार याच्यासाठीची चर्चा स्क्रीनवरती सध्याच्या घडीला जिमीमाला आपण पाहतो आहोत. स्क्रीनवरती ती पाहायला मिळते. कारण सेलिब्रेशन क्वीन म्हणून तिला अनेक वेळेला पाहिलं गेलं. स्पर्धा कोणतीही असू देत, अर्धशतक ठोकू देत किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटची असू देत किंवा प्रीमियर लीग असू देत, सातत्याने तिचं सेलिब्रेशन हे चर्चेचं राहिलंय. तिला आपण येत असताना पाहणार आहात. त्याच वेळेला शेफाली वर्मालाही आपण पाहणार आहात. आघाडीला येत असताना विस्फोटक बॅटर म्हणून तिच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून परंतु आज रायगड संघामध्ये कोणते खेळाडू खेळतील किंवा रेस्ट ऑफ इंडियामध्ये कोणते खेळाडू खेळतील याची चर्चा जास्तीची होत असताना पाहायला मिळते. कारण काही प्रेक्षक वर्ग, काही चाहता वर्ग इथे याकरिता देखील उपस्थित झाला आहे की प्रत्येकाला करण अंबाला पाहायचं आहे. करण अंबालाची फलंदाजी, त्याची गोलंदाजी, काही ना सेल्फीज घ्यायच्या आहेत. हां, परंतु अगदी त्याच वेळेला या एक्झिबिशन मॅचच्या वेळेला कोणी मैदानाच्या आतमध्ये येण्याचाही प्रयत्न करू नये. आणि एकंदरीत याही गोष्टीकडे आपण लक्ष वेधूयात की स्टँड्स फुल झाल्यात परंतु रेलिंग्सला तुम्ही चिटकून उभे आहात.
कृपया थोडंसं रेलिंगपासून दूर उभे राहा, याकरिताही आम्ही आपलं लक्ष वेधतो आहोत. या सेमीफायनलच्या मॅचमध्ये स्कोर कार्डवरती धावा आपण पाहतोय. सेकंड सेमीफायनलचा सामना चालू आहे, जिथे टॉस जिंकल्यानंतर प्रथम ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा या टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे हे संघाचे संघमालक तथा जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली आरसीफजी दांडेकर साहेब हे देखील संघाचे संघमालक म्हणून त्यांच्याकडे मालकत्व आहे. आणि गतवर्षी या संघाने देखील या स्पर्धेमध्ये ज्यांनी स्थान पटकवलं होतं, यावर्षीचा हंगाम देखील खेळण्यासाठी संघ सज्ज झाला आणि एक चांगलं कर्तबगारी आणि एक चांगला कारनामा या संघाने केलेला आपण पाहत आहोत. या स्पर्धेबद्दल बोलावं तितकंसं कमी आहे, कारण प्रथम क्रमांक 5,55,555 रुपये व मानाचा करंडक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 3,33,333 व मानाचा करंडक दिला जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 1,55,555 रुपये व मानाचा करंडक दिला जाईल. अंतिम विजेत्या संघाच्या संघमालकाला थार प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बुलेट बाईक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते. आणि अगदी त्याच वेळेला गतवर्षी जो आवाज प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेला आणि नवे तर एक स्वतःचा चाहता वर्ग ज्यांनी निर्माण केला, आज संपूर्ण IPLच्या धर्तीवरती हा आवाज सातत्याने आपण ऐकतो. आणि या ठिकाणी मुख्य मंचावरती या तलवार क्रीडांगणाचे मॅनेजर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान्य दमदार आमदार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा, ज्या क्रिकेटच्या स्पर्धेने अखंड महाराष्ट्राला आता मात्र लक्ष वेधून घेतले. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग या स्पर्धेचं दुसरं पर्व आपण अनुभवतोय. अगदी थोड्याच वेळामध्ये आपण पाहिलं तर भारतीय महिला क्रिकेट संघातील 2 नामवंत क्रिकेटपटू जेमी रॉड्रिक्स आणि अगदी त्याच वेळेला शेफाली वर्मा तलवार क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. बघा, कधी हे अलिबागकरांना कधी हे रायगडकरांना इतके आंतरराष्ट्रीय वुमन्स क्रिकेटर पाहायला मिळणार होते. खऱ्या अर्थानं कौतुक करूयात सन्मान्य दमदार आमदार महेंद्रसिंहजी दळवी यांच्या कार्यप्रणालीला, त्यांच्या दूरदृष्टीला, ज्यांनी इतकी मोठी क्रिकेटची स्पर्धा या 3 तालुक्यातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिले. इतकं मोठं व्यासपीठ ना भूतो ना भविष्यातही अशा पद्धतीचं उपलब्ध झालंय. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने एक आवाहन नक्की केलं जाईल की आपण चांगल्यात चांगलं काम करा, चांगली मेहनत करा, पारितोषिके मिळत राहतील, तुम्हाला संधी मिळत राहील. आगामी कालावधीमध्ये रायगडमध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा येणार आहेत. त्याच्यासाठीचं हे तुम्हाला खूप मोठं व्यासपीठ असेल. होय, निश्चितच एक खूप मोठं व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे. कारण आदरणीय या विभागाचे आणि नव्हेच या संपूर्ण 3ही तालुक्याचे आमदार आदरणीय श्री महेंद्रशेठ दळवी साहेब हे दूरदृष्टी असं व्यक्तिमत्व आहे. शिवसेनेचे शिलेदार, नेतृत्व सर्वसामान्यांचं, तरुणाईचे प्रेरणास्रोत, विकासाचे अग्रदूत आणि आपला माणूस, आपला दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांना आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं एकंदरीत आपण पाहिलं ना, 3ही तालुके एकत्रित आणणं ही बाब देखील सोपी नाही आहे. आपण गतवर्षी रोहा तालुका अर्धा घेतला होता या स्पर्धेच्या माध्यमातून, परंतु अगदी त्याच वेळेला आज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आणि नक्कीच या प्रचंड मैदानावरती प्रचंड गर्दी पाहता या सर्व खेळाडूंना मिळणारं प्रेम देखील आपण सारेजण अनुभवत आहोत. परंतु सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण समजून घेत आहात की आज तुफान गर्दी या ठिकाणी झाली आहे. परंतु तरी देखील ज्यावेळेस सामना सुरू असेल किंवा मुख्य अतिथी या ठिकाणी येत असतील त्यावेळेस कृपया आपण त्या रेलिंग सोडून आतमध्ये येण्याचा प्रयत्न करू नका, ही आपणास विनंती आहे. जर का गर्दी झाली तर त्या ठिकाणी थोडं आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून आपण या ठिकाणी हा सामना पाहावा अशी मी आपणा सर्वांना विनंती करतोय. दरम्यान या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहतोय की ही भव्य दिव्यता आहे ती या पेंटिंगच्या माध्यमातून आमचे स्केच आर्टिस्ट या ठिकाणी या स्केचबोर्डवरती आणताना दिसत आहेत. त्यांच्या नजरेतून हे मैदान कसं दिसतंय, या मैदानावरती भव्य दिव्यता कशी दिसतेय, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 कसं दिसतंय, त्याचा हा आकर्षक चषक कसा दिसतोय, हे सारंच आपण या ठिकाणी या स्केच आर्टिस्टच्या नजरेतून पाहणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. हॅलो, विशालला आपण पाहतोय स्क्रीनवरती, कारण या मैदानाचं विहंगम दृश्य तो रेखाटतोय आणि ही कला आहे त्याच्याकडे. अनेक वेळेला अनेक ठिकाणाच्या त्याच्या इंस्टाग्रामवरती तुम्ही गेलात तर विशालला तुम्ही अनेक वेळेला फॉलोही करू शकता, कारण त्याचा स्वतःचा इंस्टाग्राम हँडल देखील आहे आणि सातत्याने एक स्केच आर्टिस्ट म्हणून तो एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळतो. आणि थोड्याच वेळामध्ये हे ज्या वेळेला स्केच रेडी होईल ना ते पाहण्याजोगे राहील.
एकंदरीत एकाच 15 दिवसाच्या आतमध्ये तो दुसरं स्केच रेखाटण्यासाठी मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. दुसरं पर्व, या पर्वावरती प्रत्येकानेच करावं गर्व असं हे दुसरं पर्व आज आपण पाहत आहोत. जयेश सर, नक्कीच या पर्वावरती आणि सन्मान्य आमदार साहेबांवरती गर्व करावा असंच हे व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून साकारली जाणारी ही भव्य दिव्य लीग आणि या लीगच्या माध्यमातून या खेळाडूंवरती भरभरून प्रेम करण्यासाठी उपस्थित तमाम रायगडवासी, कारण रायगड जिल्ह्यातील अनेक चाहते या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु या चाहत्यांना विनंती आहे की निश्चितच आपण या ठिकाणी उपस्थित असताना आपला मोबाईल देखील घेऊन आला आहात, तर या मोबाईलच्या माध्यमातून आपण येणाऱ्या या दोन्ही जे नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू आहेत त्यांच्या स्वागतासाठी आपण टॉर्च लाईट ऑन करून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. ज्या क्षणी या मुख्य प्रवेशद्वारातून दोन्ही नामवंत खेळाडूंचं या ठिकाणी आगमन होईल, आता जेमिमा आणि शेफाली यांचं आगमन होईल, त्यावेळेस आपण सर्वच जणांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन करून आपलं प्रेम त्यांच्याविषयी व्यक्त करायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अगदी काही क्षणामध्ये आगमन होत असताना पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन्ही खेळाडू आज आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून येत असताना पाहायला मिळत आहेत. याहूनही आधी काय हवं, परंतु या स्पर्धेचं कौतुक करत असताना मी आमदार साहेबांचं कौतुक केलं, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून माध्यमातून एका रणरागिणीचं कौतुक मला करावं असं वाटतं. आमच्या भगिनी आणि आदितीताई अभिराज दळवी यांचं कौतुक करावं तितकंसं कमी आहे, कारण या स्पर्धेचं संपूर्णतः हा जो काही साजोसाज आपण पाहतोय, किंबहुना हा एकंदरीत या देखावा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून, या आदितीताईंचं पाठबळ हे नेहमीच आज या संपूर्ण श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशनच्या पाठीमागे राहिलं. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पुढे घेऊन येत असताना, ही दुसरं पर्व पुढे घेऊन येत असताना मग ऑक्शनपासून, खेळाडूंच्या लिलावपासून, त्याच अगदी त्याच वेळेला ज्या रीतीचं आयोजन केलं जातं संघांना इथे बोलावण्यापासून, ड्रेस कोड्सपासून, कलरपासून, या साऱ्या गोष्टी ज्यांनी इत्तमभूतपणे पाहिल्या, या आपण काही क्षणामध्ये प्रतीक्षित आहोत. इथे ज्या दोन आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्यांना आपण पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून, आणि ही एक पर्वणी राहील, कारण कुणाल सर देखील आमच्यासोबत जॉईन असतील. आणि दरम्यान या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथजी घारगे साहेब यांचं या मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. सन्मान्य आमदार साहेबांच्या, त्याचप्रमाणे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या माध्यमातून, तसंच MD फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन सन्मान्य पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी घारगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व खेळाडूंची पाठ थोपटण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं अभिनंदन करण्यासाठी वेळात वेळ काढून सन्मान्य घारगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि घारगे साहेबांचं यथोचित स्वागत सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. निश्चितच आपण सारेच जण पाहू शकतोय प्रेमाची उबदार शाल पांघरून, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान्य पोलीस अधीक्षक आदरणीय घारगे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. मी सर्वांना विनंती करतो की निश्चितच जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण घारगे साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. तोच खेळ, तोच जल्लोष, अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर चषक आणि 2025 मधील हे दुसरं पर्व या ठिकाणी आपण सारेच जण आपल्या सर्वांच्या सानिध्यामध्ये आणि सन्मान्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. अगदी काही क्षणामध्ये आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जी प्रतीक्षित आहोत आणि खऱ्या अर्थाने येत असताना दोन्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू ज्यांना आपण येत असताना पाहणार आहात, काही क्षणामध्ये इथे उपस्थित होत असताना पाहायला मिळतील. आणि ज्यांची उत्सुकता, ज्यांची आतुरता, ज्यांच्या भेटीची आतुरता आपणा सर्वांच्याच मनामध्ये आहे, प्रत्येकाच्या नजरेमध्ये दिसून येते. प्रत्येकाच्या मनामध्ये आता एकच विचार आहे, त्यांना कधी पाहतोय आणि त्यांचं कधी स्वागत करतोय. तर नक्कीच आपल्या वाद्यांच्या आवाजाने प्रत्येकाच्या मनाची ओढ आता तिथे प्रवेशद्वारापाशी पोहोचलेली आहे. आणि आता ज्यांच्या भेटीची ओढ आपणा सर्वांना लागली अशा दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या ठिकाणी सन्मान्य आमदार साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या निमित्तानं या भव्य दिव्य तलवार क्रीडांगणामध्ये उपस्थित होत आहेत. दिल्ली कॅपिटल्स या संघाच्या माध्यमातून मैदान गाजवणाऱ्या अर्थात शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिगस या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी मैदानामध्ये दोन्ही संघ देखील या ठिकाणी सज्ज झालेले आहेत.
आणि वाद्यांच्या साथीने अर्थात आपलं पारंपरिक वाद्य आपल्या बँडच्या साथीनं या खेळाडूंचं या मैदानामध्ये आगमन होत आहे, स्वागत होत आहे. मी सर्वांना विनंती करतोय, उपस्थित सर्व प्रेक्षकांना, की आपापल्या हातामध्ये जो मोबाईल आहे त्या मोबाईलला देखील सज्ज ठेवायचं आहे, कारण आपलं प्रेम आहे सर्व रसिक प्रेक्षकांचं, ते प्रेम व्यक्त करण्याचं हे एक माध्यम आहे आणि ते माध्यम आपण सर्वांनी निश्चितच सर्वांनी विनंती करतोय की आपण मोबाईल टॉर्च ऑन करायचे आहेत आणि या मोबाईल टॉर्चच्या माध्यमातून आपण सर्वांच्या या लाडक्या खेळाडूंचं अर्थात साऱ्या भारतवासियांच्या मनामध्ये ज्यांचं एक उच्च स्थान आहे अशा शेफाली वर्मा आणि जेमिमा यांचं या ठिकाणी या मैदानामध्ये आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत मंडळी. शेफाली वर्मा म्हटल्यानंतर T20 क्रिकेटमध्ये षटकारांची राणी, चौकार आणि षटकारांची राणी, तर तेवढीच तंत्रसिद्ध फलंदाजीसाठी जेमिमा रॉड्रिक्स जाणली जाते आणि ती सध्या आपल्या या क्रीडा नगरीमध्ये तिचं आगमन होत आहे. स्वागत करूया जेमिमा रॉड्रिक्स, जिने पहिल्यांदा नॅशनल क्रिकेट संघटनेमध्ये 2018 मध्ये पदार्पण केलं, तर दुसऱ्या बाजूला शेफाली वर्मा ही देखील एक दक्षिण खेळाडू आहे. 2021 मध्ये इंग्लंड विरुद्ध तिने देखील भारतीय संघामध्ये पदार्पण केलं. अशा नामांकित दोन्ही महिला क्रिकेटपटू सध्या या क्रीडा नगरीमध्ये या तलवार क्रीडांगणामध्ये ते उपस्थित होत आहेत. त्यांचं आणि सहर्ष स्वागत. निश्चितच या दोन्ही नामवंत खेळाडूंना अर्थात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या या खेळाडूंचं या ठिकाणी स्वागत केले. एकदा जोरदार टाळ्या संपूर्ण मैदानामधून तुम्हा सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्या पाहिजेत शेफालीसाठी आणि त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या लाडकी खेळाडू जेमिमा यांच्यासाठी. आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो रायगड जिल्हा लेदर क्रिकेट अध्यक्षा सन्मान्य आदित्यताई दळवी यांना की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या सर्वांची लाडकी स्टार अर्थात शेफाली वर्मा यांचं यथोचित स्वागत या निमित्ताने करायचं आहे. सन्मान्य आदित्यताई दळवी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी करायचं आहे. शेफाली वर्मा सगळ्यात कमी वयामध्ये आपण पाहतोय जिने पदार्पण केलं भारतीय क्रिकेट संघामध्ये. तिन्ही फॉर्मॅटमध्ये सगळ्यात कमी वयामध्ये पदार्पण करणारी ही खेळाडू आहे आणि तिचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. 8 ऑक्टोबर 2022 मध्ये सगळ्यात कमी वयामध्ये तिने पदार्पण केले. 1000 धावा T20 इंटरनॅशनल मध्ये कंप्लीट करणारी देखील खेळाडू अतिशय कमी वयामध्ये तीच ठरली आणि तो षटकार नेहमीच आठवणीत राहतो 2020च्या ICC विमेन्स T20 वर्ल्ड कप मधला. आणि नक्कीच हे सांगायला अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय. आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित जेमिमा रॉड्रिक्स आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय जुईली दळवी जुईकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण जेमिमा रॉड्रिक्स यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. दोन्ही नामवंत आंतरराष्ट्रीय ख्यातीची आंतरराष्ट्रीय कीर्ती असलेले हे दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. जेमिमा रॉड्रिक्स भांडूपची मुलगी, ज्या मुलीने भारतीय महिला क्रिकेट टीमचे द्वार ठोठावलेत आणि खऱ्या अर्थाने एशियन गेम्स आणि एशिया कप मध्ये भारतीय विनिंग टीम मध्ये प्रतिनिधित्व जेमिमा रॉड्रिक्सने केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत या निमित्तानं होत आहे. अर्थात सन्मान्य सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय यश जिंदाल साहेब यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी सन्मान्य व्यवस्थापक साहेब उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे आपण सर्वांचे लाडके दोन्ही खेळाडू या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत सन्मान्य दमदार आमदार साहेबांच्या शुभ हस्ते या निमित्तानं केलं जात आहे.
या प्रसंगी सन्मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून या भव्य दिव्य आयोजनाशी विषयी अर्थात या लीग विषयीचं हे सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी या दोन्ही खेळाडूंचं अर्थात आपल्या सर्वांच्या लाडक्या खेळाडूंचं या ठिकाणी यथोचित स्वागत होत आहे. मी पुन्हा एकदा विनंती करेन की निश्चितच जोरदार टाळ्यांच्या वतीने आपलं अलिबागकरांचं रायगडवासियांचं प्रेम आपण सर्वांनी व्यक्त करूया. शेफाली वर्मा सध्या आपल्या स्क्रीनवर आहे, तिचा सन्मान होतो आणि ही रोहतक हरियाणाची आहे. मला हिला पाहिल्यानंतर तो डायलॉग नक्कीच आठवतो, हमारी छोरिया क्या छोरो से कम है के. तिथे आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहे आणि तिचा सन्मान केला जातो आमच्या मुख्य व्यासपीठावर दमदार आमदार सन्माननीय महेंद्र शेठ यांच्या उपस्थितीमध्ये. आणि आता खेळाला सुरुवात करावी अशी विनंती देखील होते. तत्पूर्वी फक्त की ही दंगल करणारे अर्थात या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत आणि याकरिता सन्माननीय उद्योगपती आदरणीय यश जिंदाल साहेब यांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही मान्यवर इथे उपस्थित झाले आहेत. मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला सामन्याला सुरुवात होते. 19-3 निशी कर्णेकर गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल मयूर पाटील साठी, हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर बाल तेजस नरे पाहायला मिळाला स्ट्रायकर एंडवरती. उजव्या यष्टीच्या बाहेर टाकले गेलेला चेंडू सिंगल येत असताना पाहायला मिळते आहे. एकेरीच्या मदतीने 20 धावा, 19 नंतर एकंदरीत 1 धावा आली, तिथे 20 धावा बांधल्या, 3 फलंदाज बाद. नाही, हे षटक फार महत्वाचं आहे. 50-50 ओव्हर या स्पर्धेतील सर्वोत्तम एलिमेंट म्हणून ज्याच्याकडे बघितलं गेलं, चॅलेंज ओव्हर म्हणून या षटकाकडे आपण पाहणार आहोत. जर आपण 10 धावा किंवा 10 धावांपेक्षा जास्तीच्या धावा केल्यात तर मात्र +5 धावा आपल्या अकाउंटमध्ये जमा होतील. मात्र जर आपण 10 धावांपेक्षा कमी धावा केल्यात तर मात्र आपल्या टोटल स्कोअरमधून 5 धावा वजा केल्या जातील. 21वावं षटक आहे आणि मग अशा वेळेला अशा पद्धतीची नवीन तंत्रप्रणाली, नवीन क्रिकेटचे एलिमेंट्स आपण अनुभवतोय. पुढचा बॉल निशी उजव्या यष्टीच्या बाहेर, हाफ ट्रॅकर होता, गॅप मध्ये केलाय, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हजर जबाबीपणा चांगल्या रीतीने दाखवत असताना प्रसाद याला आपण पाहिलं. आपलं उत्तम क्षेत्ररक्षक कसा असावं त्याचं सर्वोत्तम उदाहरण इथे मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रसादने दिलंय. कालचा दिवस आणि कालची रात्र याच प्रसादच्या नावे राहिली होती. एका षटकामध्ये 34 धावा ज्या बॅटरने कुठल्या आणि संघाचं अस्तित्व कायम ठेवलं, त्याने क्षेत्ररक्षण केलंय. स्कोर कार्ड वरती रन्स आल्या ते एकंदरीत 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर चॉप करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर. पहा ना, या गोलंदाजाकडे खासियत आहे, किंवा आपण म्हणतो ना गोलंदाजाची जी आयुध हवी आहेत ती त्याच्याकडे आहेत. आपण शेफालीला पाहतोय, आपण स्क्रीनवरती जेमिमाला पाहतोय. जेमिमा रॉड्रिग्स म्हटलं ना तर मी अनेक वेळेला म्हणतो की चौकारांची राणी आहे ती, आणि अगदी सेलिब्रेशन क्वीन. सेलिब्रेशन तिचे, आणि एखादी ट्रॉफी जिंकल्यानंतर ती सेल्फीज घेते ना, ते जास्तीचे चर्चेचे विषय राहतात. उजव्या यष्टीच्या बाहेर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे, एकेरी धाव येते. जे अगदी जेनिमाला आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं इथे मैदानाच्या आतमध्ये घडलं तरी काय, जिथे 1 होती तिथे 2 आली आहे. हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी ये क्या हुआ. 1 होती, धावांची चोरी झाली आहे, दुसरी आली. संघाची धावसंख्या 24-3 मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 24-3. नाही, इतक्या मोठ्या जास्तीच्या प्रमाणामध्ये प्रेक्षकांची संख्या असताना धावांची चोरी झाली तर प्रेक्षकांना आवडणार आहे. धावफलकावरती आपण पाहिलं ना तर हे षटक फार महत्वाचं असेल, कारण 50-50 ओव्हर या पद्धतीने या ओव्हरकडे बघितलं जाईल. या ओव्हरमध्ये 10 धावा करणं ही काळाची गरज आहे. 10 धावा झाल्या तर आपण चांगल्या दिशेने वाटचाल करू शकू. गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना निशीला आपण पाहत आहोत. 4 चेंडू झालेत, 5च धावा आल्यात. पुढच्या 2 बॉल वरती 5 धावा आपल्याला बनवायच्याच आहेत. निशी ऑन स्ट्राईक. उजव्या यष्टीच्या बाहेर, बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू खाली पोहोचेल, तदवर मात्र 2 धावा इथे कंप्लीट होतील का. दुहेरीसाठी पलटल्यात. सेकंड रन जोखीम बरी होती, रिक्स घेतली आहे, तोटा नाही झालाय, परंतु इथे फायदा होत असताना पाहायला मिळतोय. रिवॉर्ड भरपूर मिळालाय. 2 धावा कंप्लीट. 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 3 विकेटों के नुकसान पर. फहद और तेजस यहाँ पे पुरजोर कोशिश कर रहे हैं कि किसी भी हालत में 5 ओवर के इस मैच में 60+ रन यहाँ पे बनाएंगे, मगर निशी कर्णेकर ने कल की तरह बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन किया है. लाजवाब गेंदबाजी. 26-3 आपण पाहत आहोत. एक चांगली रणनीतीबद्ध कामकाज मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु या षटकामध्ये अद्याप 7च आल्यात. 7 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. या षटकाचा विचार केला तर इथून पुढे एका बॉलमध्ये 3 धावा कमीत कमी तुम्हाला बनवायच्या आहेत, तर हे चॅलेंज कंप्लीट होणार आहे. चॅलेंज आहे 50-50चं. अर्थात इथून 10 बनवल्या तर
+5 होतील आणि 10 पेक्षा कमी बनवल्या तर -5 होणार आहेत. स्कोर कार्डवरती 26ला 3. संघ अडचणीमध्ये आहे आणि अशा अडचणी समयी मैदानाच्या आतमध्ये फहाद बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. स्ट्राईक एंडवरती आहे फहाद कलबसकर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज निशी सज्ज होत असताना पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल वेगवान थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. निशी करणे कारनामा रचलाय. अर्थात 5 धावा या षटकामध्ये मायनस होतील. त्याने खर्च केला केवळ आणि केवळ 7 धावा. 26ला 3 बाद. 3 षटकांचा खेळ संपला. देखिए यहाँ पे 50-50 ओवर यहाँ पे जारी था और इस ओवर में अगर 10 रन बनाते तो +5 यानी 15 रन आपके खाते में होते, मगर आपने बनाए हैं 9 रन. यहाँ से आपको 5 रन माइनस किए जाएंगे और इसी वजह से इस ओवर में आएंगे सिर्फ 4 रन. देखिए यहाँ पे -5 करने के बाद रनों की संख्या हो चुकी है मात्र 21 रन. 3 विकेटों के नुकसान पर बहुत ही खस्ता हालत, बहुत ही बुरी हालत यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम की नजर आ रही है. पंचांना विनंती आहे की आपण काही क्षणांसाठी सामना थांबवायचा आहे अशी आपणास विनंती करतोय. आणि आपणा सर्वांच्या भेटीसाठी आले अर्थात दोन्ही मान्यवर अर्थात आपणा सर्वांची लाडकी खेळाडू शेफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिगस या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय मॅनेजर साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय यश जिंदाल साहेब यांच्या माध्यमातून आणि सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या विनंतीला मान देऊन भारतीय खेळाडू अर्थात भारतीय महिला खेळाडू या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्यांनी वेळात वेळ काढून या सामन्यांसाठी अर्थात वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 करिता या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. मी त्यांचे पुनश्च MD फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचप्रमाणे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांचे लाडके आमदार अर्थात सन्माननीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानतो. मी पुन्हा एकदा उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की एकदा जोरदार टाळ्यांची साथ आपल्या सर्वांच्या या लाडक्या खेळाडूंसाठी निश्चितच द्यायची आहे. या अलिबाग नगरीमध्ये आले, या तलवार क्रीडांगणामध्ये आले आणि तुम्हा सर्वांचं प्रेम त्यांनी जिंकलेलं आहे. निश्चितच ओव्हर टू कॉम्बॉक्स. देखिए हमारे मेहमान और अंतर्राष्ट्रीय स्तर के ये खिलाड़ी, दोनों भी खिलाड़ी यहाँ पे आए, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा. अलीबाग में फर्स्ट टाइम मेरे ख्याल से आए होंगे और हमारी दावत पर लब्बैक करते हुए अपने कीमती वक्त इस प्रतियोगिता को दिया है. दिल की गहराई से आपका शुक्रिया. इस प्रतियोगिता को 4 चांद लगाने वाली ये दोनों भी खिलाड़ी देखिए आपके स्क्रीन पर, जिन्होंने अपने भारतवर्ष का नाम रोशन किया है. फिर वो वुमेन्स प्रीमियर लीग हो या कोई भी प्रतियोगिता हो, बहुत ही अच्छा कार्य अपने बल्लेबाजी से, अपनी गेंदबाजी से और अपने गांव का और अपने राज्य का नाम उन्होंने रोशन किया है. सो दोनों ही खिलाड़ियों को मैं फिर से एक बार आभार व्यक्त करना चाहूँगा. आणि या ठिकाणी मुख्य मंचावरती देखील आपण पाहू शकतोय की सन्मान्य आमदार साहेबांवरती प्रेम व्यक्त करणारे हे सर्व पदाधिकारी या ठिकाणी ग्रामपंचायत किहिममधील हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. निश्चितच आलेल्या सर्व मान्यवरांचं, या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्यावरती भरभरून प्रेम व्यक्त केलं जात आहे. मी त्याबद्दल पुन्हा एकदा MD फाउंडेशनच्या माध्यमातून आणि आजच्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं देखील यथोचित स्वागत या निमित्ताने केलं जात आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथून उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी. 21 बनल्यात, 5 धावा मायनस झाल्यात आणि अर्थात एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं. पहिला बॉलवरती आक्रमण, चेंडूला ऑन साइडला भिरकाटवून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण चांगलं होत असताना रन्स कंप्लीट होत्यात. मैदानाच्या आतमध्ये नशिबाने देखील साथ दिलेली नाहीये तेजस नरेची. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. बाउंड्री लाईन वरती अफलातून प्रयत्न, विवेक बाईत त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते आणि ॲथलेटिझम त्याचं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. आकाजी अद्याप आपण पाहिलं तर ज्या काही गोष्टी केल्यात त्या अद्याप पथ्यावरती पडलेल्या नाही आहेत. 23 आहेत, 3 फलंदाज बाद.
नाही बघा ना, कधीतरी काय होतं की आपण सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो, मग अशा वेळेला दुधात माशी काहीतरी पडावी ना, अशा पद्धतीचा काहीतरी खेळ झालाय. म्हणजे स्वप्न भंगलं ना, भूतो ना भविष्यतही. कारण 4थ्या षटकापर्यंत धावफलकावरती फक्त 23 धावा या पर्वामध्ये अशा पद्धतीची कामगिरी अर्थातच जंजिरा पॉईंट संघाची कधीच झाली नव्हती. आणि यासोबतच सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या कार्यावरती आणि त्यांच्या विचारांवरती विश्वास ठेवून ग्रामपंचायत किहीमच्या विद्यमान सदस्या आदरणीय सौ जागृतीताई जितेंद्र जरंडे यांचा शिवसेना पक्षामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होत आहे. मी त्यांचं देखील या ठिकाणी शिवसेना परिवारामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सकल मराठा समाज सोंडी विभागीय अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्री जितेंद्रजी नंदकुमार जरंडे यांचं देखील या ठिकाणी सन्माननीय दमदार आमदार साहेब यांच्या शुभ शिवसेना परिवारामध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश होतो आहे. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते चोंडी श्री अण्णा दौलत घोसाळकर साहेब, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी मुबारकजी दाऊद मसालेवाले, अतिश जितेंद्रजी जरंडे, तसेच साहिल राजेश आमले, विजय विष्णू आमले, यश नयन जरंडे, सलमान इकलाक शेख, सौ नम्रता नयन जरंडे, सौ राजश्री राजेश आमले, सौ माधवी राजेश आमले, सौ अंजली कार्तिक मंडल, सौ पूजा जितेंद्र जरंडे, सौ सेजल संतोष चंदने, तसेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांचं आज सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते, त्याचप्रमाणे सन्माननीय संजीवनी नाईक मॅडम यांच्या शुभ हस्ते शिवसेना परिवारामध्ये शिवसेना पक्षामध्ये अधिकृत पक्षप्रवेश या ठिकाणी होत आहे. मी सर्व मान्यवरांचं या परिवारामध्ये अर्थात शिवसेना पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. 27 धावा धावफलकावरती आहे. 4 फलंदाज इथे बाद झालेले पाहायला मिळालेत. आता वेद आणि ओढ लागली आहे ना ती पुढच्या एक्झिबिशन मॅचची, कारण बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया हा सामना काही क्षणामध्ये आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळेल आणि त्याची ओढ प्रत्येकाला इथे लागलेली आहे. आकाजी 27ला 4 बाद झाल्यात. 4थं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजी करतोय तो प्रसाद म्हात्रे. यावेळेचा बॉल परफेक्ट मिडल झालाय. ऑन साइडला जितका उंच तितकाच लांब, आकाशाला गवसनी घालत केलं एअर स्ट्राईक आणि ठोकलाय षटकार. त्या चेंडूला त्याची जागा सुद्धा दाखवली आहे. ओव्हरपीट प्रकारचा चेंडू होता. महेंद्र म्हात्रे स्टँडला अभिवादन करणारा हा षटकार आलाय आणि धावफलकाला संजीवनी आणणारा हा षटकार 33 वरती 4. तरणे गुरुजींनी आवर्जून सांगितलं की या स्पर्धेतला 575वा षटकार. यावेळेला खोला टाकला, ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, लॉंग ऑनला. आता मात्र या मॅच मध्ये किंवा या षटकामध्ये इथे मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. चांगली बॅटिंग होतीये. जयेश म्हात्रे आणि त्याच्या साथीला फहाद कलबसकर 11 बॉल 23 वरती, तो नॉट आउट आहे. 34 बनलाय, 4 बाद. नाही, प्रसाद म्हात्रेला आता मात्र कळलं असेल गोलंदाजाला काय भावना वाटत असतील. जर आपण इतके मोठे फटके खेळतो तर त्या समोरच्या गोलंदाजीची काय परिस्थिती असेल. काल प्रसाद म्हात्रेने मोठे फटके खेळले होते. यावेळेला कमबॅक करणारा चेंडू आहे. फलंदाजाने कनेक्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला, ऑनसाइडच्या दिशेने खेळायचा होता, प्रयत्न फसलाय. डॉट चेंडू आलाय. 4 षटकांची सांगता झाली आहे. 34 धावा धावफलकावरती, 4 फलंदाज बाद. मैदानाच्या सभोवताली एक नजर टाका. रसिक मायबाप प्रेक्षकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. बघा जयेश सर, या स्पर्धेला आणखीन एक छान एलिमेंट लाभला. बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये आपण क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या जिथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेटपटूंची नावं हे त्यांच्या स्टँडला दिली जातात. मात्र या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून रायगडमध्ये ज्यांनी क्रिकेटची पंढरी गाजवली असे लेजेंडरी क्रिकेटर्स यांच्या नावाचे स्टँड दिले गेले. त्यामुळे आपल्या माणसांना जपायचं असतं, आपल्या माणसांना आपणच मोठं करायचं असतं. हे सन्मान्य महेंद्रजी दळवी यांनी या ठिकाणी अनसेड या ठिकाणी एक स्टेटमेंट केली. हो, निश्चितच आपण पाहतो ना, कारण प्रत्येक खेळाडूचं नाव या प्रत्येक स्टँडला दिलं गेलं. हॅलो सर, 1 मिनिट. जे स्टेजवर आहेत आता सन्मानासाठी येतात, मी विनंती करतो की एक मॅच झाल्यानंतर आपण घेऊया. खूप गर्दी झालेली आहे. आपल्याला विनंती करतो मी की आपण जो सन्मान करताय शेठचा फोटो काढण्यासाठी येत आहे ते आपण नंतर घेऊया. थोडे एक 10 मिनटं आम्हाला फक्त मॅच संपू द्या, त्याच्यानंतर आपण करूया काय ती. आपली एक्झिबिशन मॅच झाली की त्याच्यानंतर आपण हा सन्मान वगैरे करू. तुम्हाला कोणाला फोटो काढायचे ते नंतर काढून घ्या. धन्यवाद. या गोष्टीसाठी अंकुजी पाटील साहेबांनी केलेली ही नम्रतेची विनंती आहे. कारण पुढे असणारी जी मॅच आहे ना ती सर्वाधिक चर्चेची विषय आहे.
कारण ज्या पद्धतीचा स्कॉड प्रत्येकाला पाहायचा आहे, कोणता आज खेळाडू आलाय, कशा रीतीचा कारनामा करतोय. मैदानावरती 34 बनल्यात, 5 बाद झाल्यात. सेकंड सेमीफायनलची मॅच आपण पाहतोय. एका बाजूला जंजिरा पॉइंट मुरुड खारांबोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळतोय ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा. थार रोह्याला जाणार की मुरुडला जाणार की अलिबागमध्ये राहणार, याची चर्चा जास्तीची चालू आहे. नाही, ही चर्चा जारी राहिली. मात्र स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी दमदार आमदार महेंद्र शेठजी दळवी यांनी एक स्टेटमेंट सांगितली की कोणत्याही तालुक्यामध्ये ही थार जाऊ देत, चांगला क्रिकेट होऊ देत आणि क्रिकेटमुळे संघ मालकाला सुद्धा त्याची ओळख मिळू देत, त्यासाठीची ही थार आहे. त्यामुळे महेंद्र शेठजी दळवी यांच्या कार्यप्रणालीवरती पुन्हा एकदा आपण सलाम करूयात. नक्कीच सर. हॅलो. नक्कीच आकाश सर, या ठिकाणी ह्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अनेक रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. फक्त मुख्य मंचावरती असणाऱ्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की जे निमंत्रित आहेत आणि महिला वर्ग आहे त्यांना फक्त इथे स्थानापन्न होण्यासाठी मी विनंती करतोय. महिलांव्यतिरिक्त जी मंडळी या स्टेजवरती आहेत त्या सर्वांना विनंती आहे, प्रेमाची विनंती आहे. मंचावरती खूप गर्दी झालेली आहे, त्यामुळे सर्वांना विनंती आहे. महिलांव्यतिरिक्त आणि लहान मुलांना विनंती आहे की प्लीज आपण मंचावरून खाली थांबावं आणि या सामन्यांचा आनंद घ्यावा. निमंत्रित आणि महिला वर्ग व्यतिरिक्त जे मंचावर उपस्थित आहेत त्या सर्व बांधवांना विनंती आहे, माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींना विनंती आहे की प्लीज आपण मंच मोकळा करावा, ही विनंती आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण हॅट्रिकचा चेंडू पाहणार आहात. गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यानंतर जयेश कारभारी ज्या रीतीची गोलंदाजी करतोय या स्पर्धेमध्ये अद्याप एकंदरीत 4 हॅट्रिक झालेल्या आहेत. एका बाजूला रितेश म्हात्रे, भावेश चंदने आणि त्याच वेळेला निशी कर्णेकरच्या नावावरती एक हॅट्रिक आहे आणि त्याच वेळेला एक हॅट्रिक राहिली आहे ती अर्थात ऋषिक पाटीलच्या नावावरती देखील एक हॅट्रिक राहिलेली पाहायला मिळाली आहे. ही हॅट्रिक बनेल का? गोलंदाज सज्ज होतोय जयेश कारभारी. यावेळेचा बॉल वेगाने टाकला होता, शरीरभेदक मारा, परंतु इथे अडचणी थांबण्याचं नाव घेत नाहीये. संघावरती आलेल्या ही संकट ओढावली जात आहेत आणि एका मागोमाग एक फलंदाज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे ही इनिंग इथे लडखडतीये. 7वा धक्का. 34 धावा धावफलकावरती लागलेत, 7 फलंदाज बाद झालेत. अशी दयनीय अवस्था मुरुड जंजिरा संघाची आपण आजपर्यंत पाहिलेली नाहीये. सुरुवातीची इनिंग आपण जर पाहिलं ना तर लक्षात येईल की हुसेन टाके बाद झाल्यानंतर एका पाठोपाठ एक फलंदाज जणू काही हजर म्हणाले आणि तंबूमध्ये परतले. फहादने चांगली इनिंग करण्याचा प्रयत्न केला, संघाला सावरायला प्रयत्न केला. मात्र ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान संघाने जी रणनीती आखली होती त्या रणनीतीवरती चांगल्या पद्धतीची कामगिरी झाली. बघा काय घडलं. पहिली 3 षटकं महत्वाची होती आणि त्या 3 षटकांमध्ये कमी धावा आल्यात. हॅलो सर, 1 मिनिट सर, 1च मिनिट. पाठीमागे जे प्लेयर हे उभे आहेत, पाहुणे उभे आहेत, आपण कृपया लेडीजला बसायला चान्स द्या. महिलांना खुर्च्या रिकाम्या करून द्या, आपल्याला विनंती करतो. आणि आपण वरून पाठीमागून स्टेज खाली करा. पाठच्या बाजूने जे उभे आहेत त्यांनी तुम्ही एक साईडला खाली जा. गॅलरीमध्ये जागा आहे अजून बसायला. पुढचा बॉल आणि आणखीन एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होईल बाद. 34ला 8वा धक्का. भारी मित्रा, काय कमालीची गोलंदाजी त्याने केली आहे. डावखुरा गोलंदाज, अगदी मोजक्या 7 ते 8 पावलांचा रनअप असताना हाय ॲक्शन सुद्धा पाहायला मिळाली आणि खांद्याचा वापर काय योग्य पद्धतीने त्याने केलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी केल्यावरती फळ आपल्याला नक्की मिळतं हे त्याने मैदानावरती दाखवून सुद्धा दिलंय. बघा व्यासपीठावरती रती महारथी यांची मांदियाळी पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यावेळेला स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलं पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडूला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. मी आपणा सर्वांना प्रेमळ विनंती करतोय. 40 धावा धावफलकावरती लागले आहेत. 1 to go चा इशारा. मी म्हणेन हा चेंडू फार महत्वाचा आहे कारण या चेंडूवरती ठरेल की सेकंड इनिंग मध्ये
कोणत्या संघावरती दबाव असेल. ऍडव्होकेट मनोज कुमार प्रतिष्ठान संघ प्रयत्न करेल की शेवटचा एक बॉल चांगल्या पद्धतीने टाकला जावा. शेवटचा चेंडू केवळ शेष आहे या इनिंग मधला. गोलंदाजी मार्कमध्ये जयेश कारभारी सज्ज होते. 40 बनल्यात, 8 फलंदाज बाद झाल्यात. यानंतर पाहणार आहात आपण हा सामना जसा संपेल अगदी त्याच वेळेला बेस्ट ऑफ रायगड आणि रेस्ट ऑफ इंडिया ही मॅच देखील पाहायला मिळणार आहे. खेळाडू देखील उपस्थित झालेत. काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत येतील की कोणते खेळाडू खेळणार आहेत या स्पर्धेमध्ये. हाफ ट्रॅकर बागफुटला येत असताना खेळण्याचा प्रयत्न. पूर्वार्धाचा खेळ संपतोय. स्कोर कार्ड वरती आहेत त्या 40-41 टार्गेट या सामन्यामध्ये सेट करण्यात आलंय. आणि नक्कीच या सामन्याचा आनंद घेत असताना महिला कक्षासमोर जे रेलिंग जवळ प्रेक्षक उभे आहेत, जे जेंट्स उभे आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की तो कक्षासमोरून जरा आपण बाजूला हटायचं आहे, कारण खाली ज्या माझ्या महिला भगिनी बसल्या आहेत त्यांना हा सामना दिसत नाहीये. आणि मी विनंती करतो सिक्युरिटी विभाग राजेश म्हात्रे सिक्युरिटी विभाग राजेश म्हात्रे, आपण प्लीज स्टेजवरती यायचं आहे. समोर महिला कक्षाच्या इथे प्रवेशद्वाराच्या ज्या डाव्या बाजूला जे पुरुष उभे आहेत, सर्व जेंट्स उभे आहेत, त्या सर्वांना विनंती आहे की आपण ती रेलिंग मोकळी करायची आहे. पाठीमागे महिला भगिनी बसलेल्या आहेत, त्यांना हा सामना पाहता येत नाहीये, त्यामुळे थोडी तेवढी मोकळी द्यायची आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतोय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पूर्वार्धाचा खेळ संपला. 41 बनल्यात, 40 बनल्यात. 41चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलं आहे. परंतु या उत्तरार्धामध्ये इच कॉइन इज अ डिफरंट साइड. नाण्याला 2 बाजू आहेत. दुसऱ्या बाजूला काय घडणार, काय बिघडणार, हा सामना तितकासा चुरशीचा बनणार आहे. कारण लो स्कोरिंग मॅचेस आणि हाय व्होल्टेज ड्रामा ज्यावेळेला सेकंड सेमीफायनल आहे, सेमीफायनलची मॅच आहे, त्यावेळेला नेहमीच दडपण दोन्ही संघांवरती असतं. उत्तरार्धामध्ये एक चुरशीची मॅच निश्चित पाहायला मिळेल. आणि हा सामना ऐकण्यासाठी या आपण ऐकूयात ज्यांचा आवाज प्रो कबड्डी, प्रो गोविंदा, प्रो खो खो इथे ऐकला आणि तिथून IPL मध्ये देखील हा आवाज ऐकायला मिळाला. कुणालजी दाते सर यांचा आवाज आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकूयात आणि अगदी त्यांच्या साथीला या आपण यासिनजी मर्चंट सरांचा आवाज ऐकतो आहोत. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचं आयोजन आहे आणि आता बेस्ट ऑफ रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया याही सामन्याची चर्चा सुरू झालेली आहे. आई सामना अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर येतोय, परंतु त्याच्या अगोदर सेकंड सेमी फायनलची लढत जिथे टार्गेट सेट झालंय आणि ते लक्ष्य थोडंसं छोटं वाटतंय यासिन मर्चंटजी ज्या पद्धतीने हे धावा उभारल्यात. परंतु क्रिकेटचा असा खेळ आहे, हा अद्भुत खेळ आहे, हा तुम्हाला कधी मंगळावर घेऊन जाईल आणि कधी पृथ्वी तलावर आणून सोडेल हे आपल्यालाही माहित नसतं. यस एग्जैक्टली. यहाँ पे फिर से एक बार अपने आत्मविश्वास को इकट्ठा करना होगा और अपने आप से बातें करनी होगी. आपने देखा होगा विराट कोहली भी अपने आप से बातें करते हैं और अपने आप को समझाते हैं कि मैं कर सकता हूं. यहाँ पे जंजीरा पॉइंट इस टीम के सारे खिलाड़ियों को अपने आप से बातें करनी होगी, अपने आप को बताना होगा कि यहाँ से भी हम जीत सकते हैं. नक्कीच त्यामुळेच आता इथे प्रयत्न होणं गरजेचं आहे. जरी टार्गेट छोटं असलं तरी विजयाची गॅरंटी कोणतंच लक्ष तुम्हाला देत नाही आणि त्यामुळे या मॅच मध्ये तो पलटवार व्हायला पाहिजे आणि तो पलटवार करायला पाहिजे. परंतु त्याच्या अगोदर एक नजर टाकतोय आपण बेस्ट ऑफ रायगड फायटर जेट योगेश पेनकर याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत. रायगडचं नेतृत्व तो करतोय आणि दुसऱ्या बाजूला रेस्ट ऑफ इंडिया भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगतातला अनभिषिक्त सम्राट कृष्णा लक्ष्मण सातपुते त्याच्या समोर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळणार आहे. याही मॅचची उत्कंठा शिगेल आहे. करण अंबाला इन ऍक्शन असेल का, तोही प्रश्न आहे. त्याही प्रश्नाचं उत्तर आम्ही नक्की देऊ. वेदा जुईकर एक आणि कुणाल सर, नक्कीच भव्य दिव्य आणि उत्तुंग या शब्दांचा अर्थ काय असतो तो आज या सर्व रसिक प्रेक्षकांनी या मैदानामध्ये उपस्थित दर्शवून दाखवलेला आहे. कारण रेकॉर्ड ब्रेक गर्दी आज या ठिकाणी उपस्थित झाली आहे या सर्व खेळाडूंवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्यावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी. अनेक माता भगिनी देखील या ठिकाणी या मैदानामध्ये या सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी आणि सन्मान्य दमदार साहेब आमदार साहेब यांच्यासाठी आलेले आहेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चला तर सेकंड सेमी फायनल कडे वळूया जिथे टार्गेट सेट झालंय. सलामीची जोडी मैदानामध्ये तुषार आणि तुषारच्या बरोबरीने प्रसाद स्ट्रायकिंग एंडला.
तुषार खेळतोय. पहिलाच बॉल पार्टचा बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर टाकला यासिन सर. यस, बहुत ही बढ़िया गेंद के साथ शुरुआत की है. जिस तरह से गेंदबाज चाहता है और बल्लेबाज को बड़े स्ट्रोक से महरूम करना चाहता है, वहीं पे ये गेंदबाजी परफेक्ट वाइड यॉर्कर. धाव आलेली नाहीये. पहिला डॉट बॉल. असेच बॉल टाकावे लागतील तर मॅच मध्ये कमबॅक होईल. पाचचा दुसरा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. फिल्डर धावतोय. प्रयत्न चांगला आहे. वेगाने पोहोचलाय बॉल पर्यंत. तोपर्यंत एकच धाव मिळेल. खातं उघडलंय तुषार याचं आणि टीमचं देखील. या मॅच मध्ये टार्गेट आहे सामना जिंकण्यासाठी 41 करायचे. दुसऱ्या बॉलवर स्टार्ट मिळाली आहे. ओवर पिच गेंद थी और उसे कहीं और खेलना चाहते थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी सिरा लिया और गेंद स्क्वायर लेग की जानिब ट्रैवल कर रही थी. वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन. इस एक रन के साथ अकाउंट ओपन हो चुका है. रोह्याचा संघ चेस करण्यासाठी उतरलाय. 41चं लक्ष्य आहे. बॉल हवेत आहे. पुल आहे. पॉवरफुल आहे. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. 6 धावांसाठी दमदार आमदार षटकार. इस छक्के की सहायता से रनों की संख्या 7 रन. 7 धावा झाल्यात. हा बॉल सोडून दिलाय. हा दबाव दिसतोय. दबाव आहे कारण एक षटकार आलाय. त्याच्यानंतरचा बॉल वाईड बॉल आहे. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतात. धावा झाल्यात 8. सलामी बल्लेबाज के रूप में तुषार कांबली और प्रसाद माबुगड़े आप देख सकते हैं. यावेळेला कनेक्शन थोडंसं फसलंय. मिड ऑन आहे 30 सर्कलच्या आतमध्ये. फक्त एक धाव मिळताना दिसेल. प्रसादने खातं उघडलं होतं षटकारांचा प्रसाद देत असताना पार्थला. पहिलाच बॉल त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडवला आणि त्याच्यानंतर ती एक सिंगल घेतली. धावा झाल्यात आतापर्यंत 9. 4 बॉलचा खेळ संपलाय. टार्गेट या मॅच मध्ये 41. ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठानच्या समोर. बॉल हवेत आहे. जास्त उंच गेलाय. फिल्डर खाली आणि हा झेल टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. तुषार आउट. तुमच्या भेटीला येईल जिथे 2 महासत्ता एकमेकांच्या विरोधात खेळतील. रेस्ट ऑफ इंडिया विरुद्ध बेस्ट ऑफ रायगड. हा सामना पाहायला विसरू नका. अगदी थोड्याच वेळामध्ये तुमच्या भेटीला येईल. एका बाजूला नेतृत्व करतोय फायटर जेट योगेश पेनकर. दुसऱ्या बाजूला कृष्णा लक्ष्मण सातपुते. हा खेळाडू इन ऍक्शन. करण अंबाला इन ऍक्शन. मोठमोठे खेळाडू थोड्याच वेळात या क्रीडा नगरीमध्ये अवतरतील आणि मग त्यांचा खेळ पाहण्याची एक मोठी संधी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, अनुभवायला मिळेल. अंतिम टप्प्यात हळूहळू ही स्पर्धा वाटचाल करते. प्रचंड गर्दी. आणि कुणाल सर, मी फक्त 1 मिनिट तुमचा वेळ घेतोय. या ठिकाणी मुख्य मंचावरती रायगड पोलीस अधीक्षक सन्मान्य सोमनाथजी घारगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत करण्यासाठी मी सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांना विनंती करतोय की वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 एक आठवणार्थात या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मान्य पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी घारगे साहेब यांचं यथोचित स्वागत या निमित्ताने केलं जात आहे. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025 पर्व 2 या ठिकाणी संपन्न होतोय आणि मागील 5 दिवस आणि आजचा 6वा दिवस हा क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवत आहोत आणि याच थरारानंतर संघ मालकाला लाभणार आहे ती म्हणजेच मैदानामध्ये दिसणारी ही थार.
आणि या थारसाठी सुरू असलेला हा थरार आपण सारेच जण अनुभवत आहोत. आणि याच निमित्तानं या सर्व खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी, त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रायगड जिल्ह्याचे सन्माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी घारगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि याच निमित्तानं सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय पोलीस अधीक्षक घारगे साहेब यांचं सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी गौरव केला जातो आहे तथा सन्मान केला जातो आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नितीन भुरे आलाय सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिलं षटक टाकलं. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या. पार्थ घरतने एक फलंदाजाला बाद केलं. तुषारची ती विकेट होती. आणि त्याच्यानंतर आता सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत प्रसाद आणि त्याचबरोबरीने दुसराही प्रसाद मात्रे आलाय. प्रसाद बामगुडे आणि प्रसाद मात्रे ही जोडी सध्या मैदानामध्ये. प्रसाद बामगुडे सध्या स्ट्रायकिंग एंडला. पहिला बॉल. या ओव्हर मध्ये कटरचा वापर केलाय. पहिल्याच बॉलवर बीट केले नितीनने. डॉट बॉल येतोय. बहुत ही अच्छी गेंद थी. गोल्डन स्पॉट पर टप्पा खाने के बाद गेंद को घुमाने की क्षमता, उंगलियां फेरी थी और इसी वजह से कहीं पे निगाहें और कहीं पे निशाना. शानदार यहां पे अपनी पहली गेंद के साथ शुरुआत की है गेंदबाज ने. क्रूळचा रोहा किल्ल्याचा प्रसाद बामगुडे आणि दुसऱ्या बाजूला नितीन भुरे शिरगावचा खेळाडू आहे. आता ही जुगलबंदी तुम्हाला याच प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळेल. 3 तालुक्यातले खेळाडू इन ऍक्शन खेळत आहेत. उडवलाय बॉल समोर. फिल्डर आहे प्रेक्षक बनून राहील आणि बॉल चाललाय थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय हा दमदार आमदार षटकार. बनाकर हाफ वॉली बनाकर उसे उड़ाया था लॉन्गॉन के ऊपर से. फ्लैट एंड फ्यूरियस ये सिक्सर. दुसरा षटकार आहे प्रसादच्या बॅट मधून. प्रसाद अक्षरशः बॅटने प्रसाद देतो या बॉलला. परत एक वेळा चांगला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह. गॅप मध्ये चाललाय बॉल. धावतोय भरपूर वेगाने बॉल परंतु तिथे फिल्डर देखील प्रयत्नांची पराकाष्ठा करतो आणि तोपर्यंत 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. 3 धावा घेऊन जाईल प्रसाद बामगुडे आणि 3 धावा त्याच्या टोटल मध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या आता 18 धावा. प्रसाद आता मात्र स्ट्राइकिंग एंडला आलाय. दोनों भी बल्लेबाजों के बीच देखिए कुणाल सर शानदार रनिंग बिटवीन द विकेट और एक दूसरे के ऊपर भरोसा विश्वास यहाँ पे नजर आया. देखते देखते 3 रन यहाँ पे मुकम्मल करना आसान नहीं है. इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 18 रन. बाउंड्री चेक करायची आहे असं पंच विचारतायत. टीव्ही अंपायरची मदत ती बाउंड्री चेक करण्यासाठी, कारण त्या फिल्डरने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि त्याच्या दरम्यान आपण पाहतोय हा जनसागर ही क्रिकेटची स्पर्धा पाहण्यासाठी. तुम्ही पाहताय MD ग्रुप आणि त्याचबरोबर श्री महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देणारी स्पर्धा. रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक पारितोषिक रक्कम असलेली स्पर्धा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. महेंद्र मात्रे स्टँड, संजय बने स्टँड पूर्णपणे पॅक आहे. मुंगीला देखील आता तिथे शिरायला जागा नाहीये अशी परिस्थिती या क्रीडांगणावर झाली आहे. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची. यासीन सर जे कोणी करत नाही ते आपले महेंद्र शेठ दळवी आणि त्यांचं फाउंडेशन करून दाखवतात अशी स्पर्धा आहे. नो डाउट लगातार हम इस टूर्नामेंट को, इस प्रतियोगिता को 5 दिन से और ये 6ठा दिन, अंतिम दिन अनुभव कर रहे हैं. इसी तरह से हमें क्रिकेट के दीवानों का बहुत सहयोग मिला और आज तो ये रिकॉर्ड ब्रेक गर्दी हमें नजर आ रही है. प्रचंड गर्दी. जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतात. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले धुरंधर खेळाडू थोड्याच वेळात इन ऍक्शन असणार आहेत. त्यांचा खेळ पाहण्याची एक नामी संधी या अलिबाग, मुरुड, रोहा तालुक्यातील प्रेक्षकांना मिळणार आहे. फक्त याच तालुक्यातले प्रेक्षक आलेत असं नाहीये. मुंबई पासून देखील, नवी मुंबई पासून देखील प्रेक्षक या क्रीडांगणावर आलेले आहेत सामना पाहण्यासाठी, त्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. कारण क्रिकेटचा खेळ अद्भुत खेळ आहे. तमाम भारतीयांना वेळ लावणारा खेळ म्हणजेच क्रिकेट.
आणि नुकतंच आपण पाहिलं जेमिमा रॉड्रिक्स देखील इथे उपस्थित झाल्या होत्या, शेफाली वर्मा इथे उपस्थित झाल्या होत्या, त्या देखील थक्क राहिल्या असतील की एवढी प्रचंड गर्दी. हे स्टेडियम नाहीये, ही कुठली WPL ची मॅच नाहीये, कुठला भारतीय संघ मैदानामध्ये खेळत नाहीये. आणि दरम्यान मी फक्त विनंती करतोय MD फाउंडेशनचे आमचे सर्व सहकारी आणि पदाधिकारी की बाउंड्री लाईनला आपण फायर अर्थात पायरोज लावलेले आहेत, तर आपण बाउंड्री लाईनवरून ज्यावेळेस जात असाल त्यावेळेस फक्त पायरोजकडे लक्ष द्यायचं आहे, कारण त्याच्यातून काही फटाक्यांची आतषबाजी होणार आहे, तर कृपया सावधानती बाळगायची आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स. दर्दी प्रेक्षक भरपूर मोठ्या संख्येने, ही प्रचंड गर्दी दर्दी प्रेक्षकांची. बाउंड्री चेक केली जाते, तो निर्णय थोड्याच वेळात येईल तुमच्या समोर. प्रलंबित आहे तो डिसिजन tenniscricket.in च्या PCR प्रोडक्शन कंट्रोल रूम मध्ये. ड्रोन व्ह्यू, ड्रोन देखील सध्या आकाशात आहे आणि सध्या या स्पर्धेची चर्चा अखंड टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये होते. महिलांसाठी असलेला राखीव कक्ष, प्रचंड मोठ्या संख्येने महिला माता भगिनी देखील इथे उपस्थित झालेल्या आहेत. नुकताच जागतिक महिला दिन देखील अतिशय थाटात साजरा झालाय. त्या तमाम रणरागिणींचा सन्मान इथे सातत्याने होत असतो. अशी ही एकमात्र क्रिकेटची स्पर्धा, अलिबागच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी स्पर्धा. आदरणीय महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग. अंपायर 3 रन ना, 3 रन, थँक्यू. तर 3 धावा या ट्रॉफीसाठी. हा संघर्ष पराकोटीचा. मॅन ऑफ द सिरीजची थार कोणाला मिळेल याच्यासाठी तो संघर्ष पराकोटीचा. माफ करा, संघ मालकांना ती थार मिळणार आहे, त्याच्यासाठी तो संघर्ष पराकोटीचा. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत, झेल होण्याची शक्यता. कॅच, आणखीन एक फलंदाज. तर मॅन ऑफ द सिरीज साठी रॉयल एनफिल्डची बुलेट कोणाला मिळेल याच्यासाठी तो संघर्ष पराकोटीचा. मुख्य मंचावरती पोयनाड असोसिएशनचे सर्व पदाधिकारी सन्माननीय दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या भेटीसाठी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी पोयनाड असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. देखिए अभी यहाँ पे 21 गेंदें और 26 रनों की जरूरत. पहले ओवर में आए थे 9 रन. इस ओवर में भी एक छक्का हमें देखने को मिला, मगर विकेट भी प्राप्त किया है. क्या यहाँ से रनों को सुखाया जाएगा? क्योंकि कुरान सर तीसरे ओवर में सही मायनों में इस मैच का रिजल्ट हमें देखने को मिलेगा. अगर मैं ऐसा कहूंगा तो गलत नहीं होगा, क्योंकि तीसरा ओवर होगा 50-50 ओवर. यहाँ से रनों को सुखाना होगा. हो, तोच प्रयत्न आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमचा. तो दबाव ते बनवतायत. विकेट घेतल्या तर तो दबाव बनवू शकतो आणि सध्या विकेट आली आहे प्रसाद मात्रेची. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये जाईल. सचिन माळी. धावा करायचे आहेत, 41 लक्ष्य आहे, परंतु हे टार्गेट कठीण होऊ शकतं. धावा झाल्या तर 18. 50-50 ओव्हर, नेक्स्ट ओव्हर मजा येईल मॅच मध्ये. बॉल हवेत आहे. ओ काय फटका. बॉल चाललाय सर सीमा रेषा पलीकडे. महेंद्र मात्रे स्टँडच्या पलीकडे. उत्तुंग गगनचुंबी षटकार. शिवसेना प्रमुख आदरणीय राजाभाई केणी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे सन्मान्य उद्योजक रत्नाकरजी पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू कॉम्बॉक्स. देखिए फिर से एक बार यहाँ पे ओवर पिच गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ उसे एलिवेशन दिया. परत एक वेळा बॉलला चांगलाच फिरवलाय. डीप मध्ये फिल्डर धावतायत. एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होईल. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. सचिन धावतोय, वेगाने धावतोय. 2 धावा मिळवल्यात, एक षटकार आला. 2 बॉल मध्ये 8 धावा आल्या यासिन जी. हालांकि पहली ही गेंद के ऊपर सचिन ने अपना अकाउंट ओपन किया था छक्के के सहायता से और अपने इरादे स्पष्ट किए थे, अपने तेवर दिखाए थे, मगर रनिंग बिटवीन द विकेट भी अच्छी है मेरी, ये दिखाते हुए दूसरे ही गेंद के ऊपर जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दूसरा रन तब्दील कर दिया है. महिंद्रा थार सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे. स्वप्न पूर्ण होणार आहे त्या संघ मालकाचं. जो संघ मालक ही थार
कार चालवताना दिसेल. अगदी थोड्याच वेळात तुमच्या समोर तो रिझल्ट येईल. परंतु आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब, मला असं वाटतंय की उद्या जे महिंद्रा कंपनीचे मालक आहेत आनंदजी महिंद्रा, हे देखील उद्या ट्विट करतील कदाचित या स्पर्धेबद्दल. कारण मला असं वाटत नाही भारतामध्ये कधी कुठल्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये थार कार ही कुठल्या संघ मालकाला दिली गेली. आणि आनंद महिंद्रा असं व्यक्तिमत्व आहे जे या सगळ्या गोष्टी भरपूर जवळून फॉलो करतात. त्याच्यामुळे ट्विटर म्हणजेच आता झालाय एक्स, तर उद्या कदाचित तुम्हाला आश्चर्य व्हायला नको की आनंद महिंद्रा साहेबांनी या स्पर्धेचं ट्विट टाकलंय आणि त्यावेळेला तो जो संघ मालक आहे त्याला ही महिंद्राची थार कार दिली जाईल असं मला वाटतंय. परंतु आनंदजींना उद्या काय वाटेल आणि ते जर झालं तर तुम्हाला या आश्चर्याचा धक्का बसायला नको. यस एग्जैक्टली हो सकता है, क्योंकि आपने जो बताया वो 100% सही है. हमने बहुत मर्तबा उनके ट्विटर अकाउंट पर देखा है. समोर मारलाय फटका, लॉन्ग ऑन, खाली कॅच ड्रॉप, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा, एक टप्पा घेत बॉल सीमा पार, चौकार. डीप मध्ये लॉंग ऑन ला फिल्डर होता, प्रयत्न केला, एक टप्पा घेतला आणि हा चौकार आहे. 4 धावा मिळतील. लगेच क्लिअरिटी आणि ती क्वालिटी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. टीमची धावसंख्या 30. परत एक वेळा सरळ बॅटने फटका, ओ प्रयत्न एका हाताने झेल घेण्याचा, बॉल अडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. काय फलंदाजी सध्या सुरू आहे. इस ओवर में यहाँ पे कम से कम 10 रन बनाने हैं और गेंदबाजी करने वाली टीम को 10 रन रोकने हैं. पहली गेंद पर कैच लपकने का मौका था, दूसरी गेंद के ऊपर भी कैच लपकने का मौका हो सकता था, मगर पहली गेंद पर आया है चौका और दूसरी गेंद के ऊपर आया है 2 रन. यानी पहली 2 गेंदों में आए हैं 6 रन. 4 गेंदे अभी भी शेष. मयूर पाटील थोडंसं हॅमस्ट्रिंग खेचल्यासारखे वाटतायत आणि त्याचमुळे ते आता परत एक वेळा त्यांची फिल्डिंग चेंज होते. सध्या आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सातत्याने ते उपस्थित राहील. बॅकफुटला जात असताना चांगला कट केलाय डीप मध्ये, कव्हर पॉइंटला फिल्डर येतोय, झेल ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट, तिसरी धाव देखील आता इथे होईल. धावांची धाव सुरू आहे. 8व्यांदा असं घडलंय या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला 3 धावा या पळून घेतलेल्या आहेत. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, सही मायनों में आंखों में इशारा. हालांकि पहला एक रन यहाँ चेक मैदानाच्या समोरच्या स्क्रीन लावला, त्याच्यावर पब्लिक बसलेला आहे. स्क्रीन पडेल मित्रांनो, मी रिक्वेस्ट करतो, तुम्हाला शॉक लागू शकतो, त्याच्यामुळे स्क्रीनवर जे पब्लिक चढले त्यांनी खाली उतरायचं आहे. गो टू कॉम्बॉक्स. एक धाव जर इथे केली या 3 बॉल मध्ये तर सामना देखील संपू शकतो, कारण 5 धावा प्लस होतील आणि जिंकण्याला 6 धावा करायचे आहेत. हलक्या हाताने ढकललाय त्याच्यामुळे 1 रन केली आहे. 10 धावा कंप्लीट झाल्यात, 5 रन ऍड होतील आणि त्यामुळे सामना संपलेला आहे. 41 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि हा सामना जिंकत असताना ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे प्रतिष्ठान रोहा हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल होतोय. हा दुसरा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. अभिनंदन संघ मालक ऍडव्होकेट मनोज कुमार शिंदे जे संघ मालक आहेत या टीमचे आणि निशी कर्णेकर जे कर्णधार आहेत. वेल प्लेड बॉयज. आणि निश्चितच हा सुंदर असा सामना पाहण्यासाठी तमाम मायबाप रसिक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांसमवेत या ठिकाणी रायगड जिल्ह्याचे सन्मान्य पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी घारगे साहेब यांनी वेळात वेळ काढून या सामन्याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित दर्शवली. सन्मान्य दमदार आमदार आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब आणि MD फाउंडेशनच्या माध्यमातून दिलेल्या निमंत्रणाला मान देऊन सन्मान देऊन आदरणीय घारगे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. मी पुनश्च MD फाउंडेशनच्या माध्यमातून आणि वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून सन्मान्य पोलीस अधीक्षक आदरणीय सोमनाथजी घारगे साहेब यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्यामधील सामनावीराची घोषणा अवघ्या काही क्षणामध्ये होईल आणि त्याचा यथोचित सन्मान देखील या भव्य दिव्य मंचावरती आणि या भव्य दिव्य क्रीडांगणामध्ये सर्व अर्थात
गजबजून गेलेल्या या मैदानामध्ये मायबाप रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होणार आहे. येस, आणि या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा? अर्थातच खूप चांगली कामगिरी इथे प्रत्येक गोलंदाजाने केलेली आहे, परंतु खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांनाच प्रभावित केलंय त्या एका गोलंदाजानं. अंतिम शतक हाताळलं आणि त्याच्यामध्ये 5 चेंडू निर्धाव टाकले आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. तो सामनावीराचा मानकरी ठरलाय जयेश कारभारी, ज्याने एका षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद सुद्धा केलं. सो प्लीज वेलकम, जयेश कारभारी ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. कॅमेरामन प्लीज, कॅमेरामन. आणि आज या मैदानात